Dear friends, our next article is gene related human disorders. आपण इथं जीन मध्ये होणाऱ्या म्युटेशनमुळं ज्या डिसऑर्डर होणार त्याचाही स्टडी करणार आहे आणि त्यानंतर क्रोमोसोमल डिसऑर्डरचा पण स्टडी आपण करणार आहोत. सुरुवातीला जीन मध्ये म्युटेशन्स होऊन ज्या डिसऑर्डर होतात, सिंगल जीन मध्ये म्युटेशन होऊन ज्या डिसऑर्डर होतात त्यांचा आपण स्टडी करू. आणि या जेनेटिक डिसऑर्डर एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशन कडे ट्रान्समिट होतात, त्यांना म्हणायचं मेंडेलियन डिसऑर्डर्स. आणि यामधलं महत्त्वाचं पहिलं एक्झाम्पल आहे सिकल सेल्ड ॲनिमिया. आपण प्लिओट्रॉपी या कन्सेप्ट मध्ये सिकल सेल ॲनिमिया ही डिसऑर्डर ऑलरेडी स्टडी केलेली आहे. एका जीन मध्ये पॉइंट म्युटेशन होऊन सिकल सेल्ड ॲनिमिया ही डिसऑर्डर होते. नॉर्मल हिमोग्लोबिनचा जो जीन आहे त्याच्यापासून बनणारा जे mRNA आहे त्या mRNA वरती 6th पोझिशनला GAG हा कोड असतो आणि हा कोड ग्लुटॅमिक ॲसिडचा आहे. But due to point mutation at 6th position, instead of GAG, the code will be GUG and it codes valine. GAG च्या ऐवजी इथं कोड बनला GUG. त्यामुळं ग्लुटॅमिक ॲसिडच्या ऐवजी 6th पोझिशनला हिमोग्लोबिन मध्ये काय आलं? व्हॅलिन. आणि त्यामुळं जे प्रोटीन बनायला पाहिजे ते बनत नाही, वेगळं ॲबनॉर्मल प्रोटीन बनतं. आणि त्यामुळं नॉर्मल आपल्या ज्या RBC आहेत त्या बाय कॉन्केव असतात. बट these RBC becomes sickle like or half moon shape that leads to anemic condition called as sickle celled anemia. How it is transmitted, we have studied that article, pleiotropy. Then next disorder is thalassemia. Thalassemia ही डिसऑर्डर, या डिसऑर्डरला कुलीज ॲनिमिया असंही नाव दिलेलं आहे. ही एक क्रोनिक ऑटोसोमल हेरेडिटरी डिसऑर्डर आहे. आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन, दॅट हिमोग्लोबिन हॅज or it binds with 4O2. So hemoglobin is a carrier of O2 and some amount of CO2. O2 आणि CO2 चा ट्रान्सपोर्ट करायचं काम हिमोग्लोबिन करतं.
आणि या हिमोग्लोबिन मध्ये दोन चेन असतात, ए आणि बी. ग्लोबिन चेन इथं असतात, हिमोग्लोबिन ए आणि बी. आणि या प्रत्येक चेन मध्ये अल्फा चेन, ए आणि बी मध्ये अल्फा चेन आणि बीटा चेन्स असतात. The gene of alpha chain is present on chromosome number 16 while gene of beta chain present on chromosome number 11. आणि जर या अल्फा चेनच्या जीन मध्ये डिफेक्ट निर्माण झाला तर अल्फा थॅलॅसिमिया डिसऑर्डर होणार. आणि बीटा चेन मध्ये जर डिफेक्ट असेल, बीटा चेनच्या जीन मध्ये डिफेक्ट असेल तर बीटा थॅलॅसिमिया ही डिसऑर्डर होणार, बीटा थॅलॅसिमिया होणार. आणि त्याचा परिणाम काय होतो इथं पाहिलंय आपण. अल्फा चेन मध्ये डिफेक्ट असेल तर अल्फा थॅलॅसिमिया, आणि बीटा चेनच्या जीन मध्ये डिफेक्ट असेल तर बीटा थॅलॅसिमिया. त्याचा परिणाम काय होतो? दॅट रिझल्ट्स इन एक्सेसिव्ह डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी अँड फर्दर इट लीड्स टू ॲनेमिया. प्रमाणापेक्षा जास्त आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं, ब्रेकडाऊन होतं आणि त्यामुळं ॲनेमिक कंडिशन त्यामध्ये पाहायला मिळते. दॅट लीड्स टू ॲनेमिया. इथं आपण पाहिलं तर लक्षात येईल, दीज आर नॉर्मल आरबीसीज. या नॉर्मल आरबीसी आहेत आणि जास्त डिस्ट्रक्शन झालेल्या आरबीसी इकडे दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर डिस्ट्रक्शन आरबीसीचं होतं आणि त्या पर्सन मध्ये ॲनेमिक कंडिशन निर्माण होते. पर्याय काय? पर्याय काय? आता ही तर जेनेटिक डिसऑर्डर आहे. पर्याय काय? इथं फोटोग्राफ मध्ये आपण पाहिलंय, थॅलॅसिमिया डिसऑर्डर असलेले हे छोटे छोटे दिसत आहेत. याच्यावर पर्याय काय? तर पर्याय इथं फोटोग्राफ दाखवलाय त्यात पर्याय दिसतो. जसं एखाद्या पर्सनला ब्लड लागलं तर दुसरा एक पर्सन देतो, दोन पर्सन देऊ शकतात, पण याला अनेक लोकांनी सतत ब्लड द्यावं लागतं. मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन असं आपण त्याला म्हणतो. मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन यामध्ये केलं जातं. सतत मोठ्या प्रमाणावर ब्लड त्याला द्यावं लागतं. तर अशा प्रकारची ही एक डिसऑर्डर झाली. त्यानंतर नेक्स्ट टाइप अल्काप्टोन्युरिया. This is inborn metabolic disorder described by Garrod in 1908. ही इनहेरिटेड आहे, ऑटोसोमल आहे, रेसेसिव्ह आहे आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. जसं आपल्यामध्ये होमोजेनेटिसिक ऍसिड जे आहे लिव्हर मध्ये, या होमोजेनेटिसिक ऍसिडचं ब्रेकडाऊन करण्यासाठी एन्झाईम लागतं ऑक्सिडेज. This oxidase enzyme is required for homogenetisic acid. आणि या डिसऑर्डर मध्ये ते एन्झाईम सिक्रीट होत नाही. आणि एन्झाईम न सिक्रीट झाल्यामुळं
होमोजेनेटिसिक ॲसिडचं प्रमाण बॉडीमधलं वाढतं 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 आणि त्या पर्सनच्या टिश्यूमध्ये प्रमाण वाढतं आणि जे एक्सेसिव्ह होमोजेनेटिसिक ॲसिड आहे ते युरिनमधून बाहेर टाकलं जातं आणि त्यामुळं ब्लॅक युरिन तयार होतं. Which of the following disease in which urine is black? Question may ask. अल्काप्टोन्युरिया मध्ये आहे. तर ही ऑटोसोमल रेसेसिव्ह मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. आपल्या लिव्हरमध्ये होमोजेनेटिसिक ॲसिड आहे, त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी ऑक्सिडेज एन्झाईम पाहिजे आणि त्याचा जीन डिफेक्टेड असल्यामुळं ते ऑक्सिडेज एन्झाईम बनत नाही आणि त्यामुळं या ॲसिडचं ब्रेकडाऊन होत नाही आणि हे ॲसिड बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट होतं आणि त्याच्यामध्ये एक्सेस बाहेर युरिनमधून पडल्यामुळं युरिन पण ब्लॅक तयार होतं आणि म्हणून या डिसीजला ब्लॅक युरिन डिसीज पण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट डिसऑर्डर फिनिल कीटोन्युरिया. ही सुद्धा इनबॉर्न ऑटोसोमल रेसेसिव्ह मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. फोलिंग नावाच्या सायंटिस्टने 1934ला स्टडी केला. इथं सुद्धा एन्झाईमचाच प्रॉब्लेम आहे. फिनिल ॲलेनाइन नावाचं जे ॲमिनो ॲसिड आहे त्या ॲमिनो ॲसिडचं कन्व्हर्जन टायरोसिन मध्ये करण्यासाठी हायड्रोझायलेज फिनिल ॲलेनाइन हायड्रोझायलेज नावाचं एन्झाईम पाहिजे. परंतु हे एन्झाईम जर तयार झालं नाही, त्या एन्झाईम बनवणारा जीन जर डिफेक्टेड असेल तर एन्झाईम तयार होणार नाही. बरं, फिनिल ॲलेनाइनचं कन्व्हर्जन टायरोसिन मध्ये होतं. टायरोसिन ॲमिनो ॲसिड आहे. हे ॲमिनो ॲसिड कशाला लागतं? टायरोसिन इज इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ और सिंथेसिस ऑफ थायरॉक्सिन. आपल्या थायरॉइड ग्लँडमध्ये थायरॉक्सिन नावाचं हॉर्मोन तयार करण्यासाठी टायरोसिन ॲमिनो ॲसिड पाहिजे आणि फिनिल ॲलेनाइन पासून टायरोसिन बनवण्यासाठी हायड्रोझायलेज एन्झाईम पाहिजे आणि जर त्या हायड्रोझायलेजचा जीन डिफेक्टेड असेल तर हे एन्झाईम तयार होत नाही. त्यामुळं फिनिल ॲलेनाइनचं कन्व्हर्जन टायरोसिनमध्ये होणार नाही आणि त्यामुळं फिनिल ॲलेनाइनचं पर्सेंटेज वाढणार आणि फिनिल ॲलेनाइन हे टायरोसिनच्या ऐवजी फिनिल पायरुविक ॲसिड मध्ये कन्वर्ट केलं जातं. ते ब्रेनमध्ये ॲक्युम्युलेट केलं जातं आणि त्यामुळं ब्रेन डॅमेज होऊ शकतो. Our next article is chromosomal abnormality. जीन म्युटेशन मुळे होणाऱ्या डिसऑर्डरचा आपण स्टडी केला. आता क्रोमोसोमल काही चेंजेस झाले. क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीज आपल्यामध्ये ज्या आहेत
त्यापैकी काही इथं आज आपण स्टडी करणार आहोत. पण या क्रोमोसोमल डिसऑर्डर होण्याची कारणं काय काय आहेत? आपल्याला माहिती आहे मियोसिस ही सेल डिव्हिजन. आणि या मियोसिस मध्ये ज्यावेळी एनाफेज 2 होत असते, आपल्याला माहिती आहे मियोसिस 1 त्यामध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट. मियोसिस 2 मध्ये प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड. त्यावेळी होतं काय, प्रोफेज एनाफेज सेकंडच्या दरम्यान काय होत असतं, नेहमी काय होतं ते अगोदर आपण विचारात घेऊ. हा समजा एक क्रोमोसोम आणि डुप्लिकेट होऊन हा बनलेला आणखी एक क्रोमोसोम. एनाफेज 2 च्या दरम्यान यामध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतो आणि 2 डॉटर क्रोमोसोम वेगळे होतात आणि मग एक डॉटर क्रोमोसोम या सेलकडे गॅमेट मध्ये जाईल, एक डॉटर क्रोमोसोम दुसऱ्या गॅमेट मध्ये जाईल. या प्रोसेसला आपण म्हणतो डिसजंक्शन. that is a splitting of centromere and separation of daughter chromosome, that is called as disjunction. परंतु काही वेळा काय होतं, हे जे क्रोमोसोम्स आहेत त्याच्यामध्ये सेंट्रोमियर स्प्लिट झालाच नाही, तर काय होणार, एका गॅमेटकडं हा क्रोमोसोम जसाच्या तसा जाणार दोन्ही डॉटर क्रोमोसोम घेऊन, आणि दुसऱ्या सेलकडं क्रोमोसोमच जाणार नाही. आणि त्यामुळं त्या गॅमेटमध्ये अशी कंडिशन असेल तर क्रोमोसोम नंबर 1 नी वाढेल, आणि अशी कंडिशन असेल तर क्रोमोसोम नंबर 1 नी कमी होईल. मग ऑटोसोम वाढणं याच्याशी संबंधित डिसऑर्डर आहे, आपल्याला स्टडी करायची आहे, डाऊन सिंड्रोम. आणि सेक्स क्रोमोसोम वाढणं किंवा कमी होणं याच्याशी संबंधित डिसऑर्डर स्टडी करायचे आहेत, क्लीनफिल्टर सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम. तर हे कशामुळे होतं, ड्यू टू नॉन डिसजंक्शन. Non-disjunction of chromosome at the time of gamete formation. मियोसिस मध्ये, एनाफेज मध्ये नॉन डिसजंक्शन झाल्यामुळं अशा प्रकारची समस्या निर्माण झाली. तर याचं कारण, क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीचं कारण काय, नॉन डिसजंक्शन ड्युरिंग एनाफेज ऑफ मियोसिस. आता यामुळं काय होतं मग बघा, 44 ऑटोसोम प्लस समजा XX फिमेल असेल तर नेहमी काय होत असतं, गॅमेट तयार होतात 22 ऑटोसोम प्लस X आणि 22 ऑटोसोम प्लस X, दोन्ही गॅमेट असे तयार होतात. किंवा मेल असेल 44 ऑटोसोम प्लस
XY, त्याच्याकडं पण 22 ऑटोसोम प्लस X अँड 22 ऑटोसोम प्लस Y असे गॅमेट्स तयार होतात. आणि हे गॅमेट नॉर्मल गॅमेट आहेत, त्यामुळं आपण सगळे नॉर्मल आहे की नाही. म्हणजे आपल्याला ज्या गॅमेटमुळं आपण बनलोय ते असे आहेत. परंतु नॉन डिसजंक्शन झालं तर काय होतं बघा. नॉन डिसजंक्शन जर झालं 44 ऑटोसोम प्लस XX घेतला आपण, आणि नॉन डिसजंक्शन झालं तर काय होणार इथं बघा. ऑटोसोमल असेल तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन काय असेल, 23 ऑटोसोम प्लस X हा एक गॅमेट अँड 21 ऑटोसोम प्लस X. म्हणजे इकडं एक ऑटोसोम वाढला, इकडं एक ऑटोसोम कमी झाला. एक ऑटोसोम वाढला तर त्यामुळं होणारी डिसऑर्डर जी आहे ती डाऊन सिंड्रोम 21 नंबरच्या क्रोमोसोम मध्ये नॉन डिसजंक्शन होतं. आणि त्यामध्ये 21 नंबरचा क्रोमोसोम एक्स्ट्रा होतो. आता मला सांगा, याचं फ्युजन जर नॉर्मल दुसऱ्या गॅमेट बरोबर झालं, 22 ऑटोसोम, समजा इथं 44 ऑटोसोम प्लस XX असा असेल तर इथं काय समजा गॅमेट बनणार 22 ऑटोसोम प्लस X. आणि अशा दोन गॅमेटचं युनियन झालं तर काय होणार आहे, 45 ऑटोसोम प्लस XX, आणि मेल असेल तर XY. म्हणजे इथं काय झालेलं आहे, 2n प्लस 1 क्रोमोसोम नंबर या इंडिव्हिज्युअल मध्ये 47 झाला. आणि अशा प्रकारे 21 नंबरच्या क्रोमोसोम जो आहे तो नॉन डिसजंक्शन मुळे जर एक्स्ट्रा होत असेल तर त्यामुळे होणारी डिसऑर्डर जी आहे ती डाऊन सिंड्रोम आहे. डाऊन नावाच्या सायंटिस्टनं ती स्टडी केली म्हणून त्याला डाऊन सिंड्रोम म्हणतोय आपण. म्हणजे ट्रायसोमी एक्स्ट्रा क्रोमोसोम झाला तर अशी सिच्युएशन येते ॲटोसोमचा. आता दुसरी सिच्युएशन आपण लक्षात घेऊ. समजा हा नॉर्मल क्रोमोसोम आहे आणि इकडं काय झालंय, सेक्स क्रोमोसोम मध्ये गडबड झाली. एक्स्ट्रा कोण झालंय, सेक्स क्रोमोसोम एक्स्ट्रा झाला. समजा इथं मिओसिस होताना 22 ऑटोसोम प्लस X पाहिजे की नाही, तर इथं XX आला. आणि इकडं 22 ऑटोसोम प्लस 0 सेक्स क्रोमोसोमच नाही. आता या नॉर्मल गॅमेट बरोबर हा गॅमेट फ्यूज झाला तर काय होतंय, 44 ऑटोसोम प्लस X सुपर फिमेल. आणि मेल असेल तर सुपर मेल XXY. मेल असेल तर XXY. अशा प्रकारे सेक्स क्रोमोसोम जर एक्स्ट्रा होत असेल तर त्या डिसऑर्डरला आपण म्हणतो क्लेनफेल्टर सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणांचा समूह, ग्रुप ऑफ सिम्पटम्स. आणि जर हा नॉर्मल गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाला तर काय होईल बघा. 44 ऑटोसोम आहे तसेच आहेत, प्लस याच्यामध्ये X
फक्त एकच एक्स क्रोमोसोम आहे, सेक्स क्रोमोसोम एक आहे. सो दॅट बिकम्स 45, क्रोमोसोम नंबर 45, दॅट इज 2n-1. आणि अशा प्रकारे जर सेक्स क्रोमोसोम एकनी कमी होत असेल तर त्याच्यामुळं टर्नर सिंड्रोम आपल्यामध्ये होतो. टर्नर सिंड्रोम आपल्यामध्ये होतो. तर नॉन डिसजंक्शन मुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्यामध्ये होतात. आता पाहूया हे प्रॉब्लेम्स कसे आहेत. पहा, इथं नॉन डिसजंक्शन झालेलं आहे. नॉन डिसजंक्शन झालेलं आहे. जर हे नॉन डिसजंक्शन 21 नंबरच्या क्रोमोसोम मध्ये होत असेल तर त्यामुळं डिसऑर्डर जी होणार, ॲबनॉर्मॅलिटी जी होणार, त्या ॲबनॉर्मॅलिटीला डाऊन सिंड्रोम म्हणायचं. ट्रायसोमी 2n+1 म्हणजे याच्यामध्ये 46 अधिक 1 47 क्रोमोसोम आहेत. त्यापैकी 45 ऑटोसोम आहेत आणि सेक्स क्रोमोसोम आहे तसेच आहेत. आणि ही डिसऑर्डर लँगडॉन डाऊन यांनी 1866 मध्ये फाइंड आउट केली, ही डिस्क्राइब केली. यामध्ये याला पॉप्युलरली मंगोलियन आयडॉसी, म्हणजे मंगोलियन लोक कसे असतात त्या मंगोलियन लोकांसारखा यांचा चेहरा दिसतो. मंगोलियन लोकांसारखा यांचा चेहरा दिसतो म्हणून त्याला मंगोलियन आयडॉसी असं पण म्हटलेलं आहे. आता याचे कारण काय आहेत? नॉन डिसजंक्शन आपण स्टडी केलेलंच आहे. ड्यू टू नॉन डिसजंक्शन, that is a failure of separation of 21st pair of autosome during meiosis in female. आणि त्याच्यामुळं क्रोमोसोम नंबर 47 झाला. आणि मेल असेल तर 45 ऑटोसोम प्लस XY, फिमेल असेल तर 45 प्लस XX. आता असं कशामुळे होण्याचे चान्सेस आहेत असा जर विचार केला तर त्याचं एक कारण, नॉन डिसजंक्शन होण्याचं एक कारण काय, तर जसं फिमेलचं वय वाढत जाईल तसं oocyte पण ओल्ड होत राहतं. आणि म्हणून वयाच्या 35 वर्षाच्या आत फिमेलचं मॅरेज झालं पाहिजे. कारण त्यानंतर मॅरेज झालं, तुम्ही सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पाहता हिरोईनचं मॅरेज 35च्या आत केलं जातच. कारण त्यांना माहिती आहे पुढं जर मॅरेज 40 वर्षानंतर झालं किंवा आणखी लेट झालं तर प्रॉब्लेम काय येतो हे आपल्याला इथं माहित आहे. मेलचा काय हा विषय नाही. तर याच्यावर पर्याय काय? पर्याय आपल्याकडे काही नाहीच आहे. जेनेटिक डिसऑर्डर वरती आपण मात अजून तरी करू शकलो नाही. बर काय होतं त्यामध्ये? ब्रॉड फोरहेड, शॉर्ट नेक, मून लाइक फेस, फ्लॅट चपट नाक, माउथ रिमेन्स ओपन, तोंड असा ओपन राहणार, त्यातून सलायवेशन होणार, लाळ गळणार. त्याचबरोबर मेल इंडिव्हिज्युअल आहे पण फिमेल सारख्या कॅरेक्टर सगळ्या दिसणार. फिमेनाईन कॅरेक्टर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात.
फिमेनाईन कॅरेक्टर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात. म्हणजे मेल असतील तर ते स्टराईल आहे, त्यामध्ये सेक्स ऑर्गन पुअर डेव्हलप झालेले आहेत, त्यामुळे स्पर्मॅटोजेनेसिस होणार नाही. फिमेनाईन कॅरेक्टर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये दिसणार. म्हणजे आपण काही ठिकाणी पाहतो इंडिव्हिज्युअल मेल असतात पण वागतात फिमेल सारखं. तर अशा प्रकारचे सिम्पटम्स यामध्ये दिसतात. त्यानंतर एक आपण एक्झाम्पल आणखी सांगितलं काय, जर का इथं गॅमेटिक युनियन होताना 22 ऑटोसोम प्लस एक्स नॉर्मल गॅमेट असेल आणि दुसरा गॅमेट 22 ऑटोसोम प्लस 0 विदाउट एक्स असं झालं तर याच्यामध्ये 44 ऑटोसोम प्लस एकच एक्स क्रोमोसोम, दुसरा नाहीच आहे. म्हणजे एक एक्स क्रोमोसोम यामध्ये कमी असतो, त्यामुळं क्रोमोसोम नंबर किती झाला, 45 झाला, 2n-1. याला आपण म्हणतो मोनोसोमी. आणि हा प्रॉब्लेम पहिला कोणी डिस्कवर केला तर टर्नर नावाच्या सायंटिस्टनं 1938 मध्ये केला. आता का होतं तर नॉन डिसजंक्शन इन XX क्रोमोसोम, यामुळं हा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळं क्रोमोसोम नंबर 45 होतो. आणि यामुळं प्रॉब्लेम पुढं काय होतात, सिम्पटम्स तर आपल्याला माहित आहेत. स्टराईल असणार आहे, एक्सटर्नल ॲपिअरन्स जो आहे फिमेलनेस जास्त आहे, पुन्हा सेक्स ऑर्गन तेवढे व्यवस्थित डेव्हलप झालेले नसतात, मेन्स्ट्रुअल सायकल प्रॉपर त्यामध्ये नसतं, चालूच होत नाही. मेंटली त्याच्यामध्ये वीकनेस असतो पण कमी मेंटली फिट आहे, ते लिमिटेड इंटेलिजन्सी आहे त्याच्यामध्ये. मॅमरी ग्लँड वगैरे त्या डेव्हलप तेवढ्या प्रॉपर होतच नाहीत. म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर पण प्रॉपर डेव्हलप होत नाहीत. तर अशा प्रकारच्या या क्रोमोसोमल डिसऑर्डर आपण स्टडी केल्या. यानंतर या चॅप्टरच्या शेवटी आपल्याला आणखी 2 छोटे छोटे आर्टिकल स्टडी करायचे आहेत. त्यापैकी पहिलं आर्टिकल आहे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल मध्ये अचानक होणारे बदल म्हणजे म्युटेशन. पुढं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टर मध्ये सुद्धा म्युटेशन डिटेल मध्ये स्टडी केलेले आहेत. आणि त्या सडन चेंज मुळे काय होतं तर जीनोटाइप आणि फिनोटाइप त्यामध्ये बदलतात. आणि रिकॉम्बिनेशन नंतर म्युटेशन सुद्धा व्हेरिएशनचं एक महत्वाचं कारण सांगितलं जातं. आता म्युटेशन जे असतात त्याच्यामध्ये Dear friends, the last article of this chapter is pedigree analysis. एखाद्या कुटुंबाच्या वंशावळीचा अभ्यास करणे म्हणजे पेडिग्री एनालिसिस. जसं आपण काही जणांच्या घरी गेल्यानंतर तिथं आमच्या प्रत्येक पिढीमध्ये कोण कसे अस्तित्वात आले याचा एक ट्री डायग्राम त्यांनी काढलेला असतो. त्याचप्रमाणे एखाद्या
राजवाड्यामध्ये गेल्यानंतर कोणत्या काळात कोणती पिढी होती आणि पुढच्या पिढ्या कशा कशा अस्तित्वात आल्या याचाही पेडिग्री चार्ट तिथं असतो, वंशावळीचा चार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तशाच प्रकारे आपल्याला इथं पेडिग्री ॲनालिसिस करायचं आहे. याच्यासाठी सिम्बॉल कोणकोणते यूज करायचे? जर असं प्लेन सर्कल असेल न भरलेलं तर नॉर्मल फिमेल असेल, आणि जर असं भरलेलं डार्क केलेलं सर्कल असेल तर अफेक्टेड फिमेल असणार. त्यानंतर असा चौकोन असेल नॉर्मल तर नॉर्मल मेल असणार आहे, आणि जर तो फिल केला असेल तर अफेक्टेड मेल असणार तो. आणि असं केलं असेल तर याचा अर्थ सेक्स अनआयडेंटिफाईड, नायदर मेल नॉर फिमेल. अशा इंडिव्हिज्युअल साठी हा सिम्बॉल वापरला जातो. त्यानंतर मेल आणि फिमेलचं मेटिंग दाखवायचं असेल, मॅरेज दाखवायचं असेल तर अशा प्रकारचा सिम्बॉल यूज केला जातो. आणि क्लोज फॅमिलीमध्ये मॅरेज दाखवायचं असेल तर अशा प्रकारचा सिम्बॉल यूज केला जातो. इथं काय प्रत्येक वेळी अफेक्टेड असेल अशातला भाग नाही, पण एक मॅरेज बिटवीन क्लोज रिलेटिव्स असे काही किंवा आणखी काही सिम्बॉल आहेत. आपल्याला काही एवढी गरज नाही आहे. सुरुवातीला आपण बघूया, जो पेडिग्री चार्ट आपल्याला दाखवला जाईल त्या पेडिग्री चार्ट मध्ये आपण पहिलं काय ओळखायचंय? वेदर दी पेडिग्री चार्ट इज डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह. छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला या संदर्भात आज सांगणार आहे. एखादा पेडिग्री चार्ट डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह हे ओळखणं अत्यंत सोपं आहे. आता हे फर्स्ट जनरेशन आहे, याच्यामध्ये इथं अफेक्टेड आहे. हे सेकंड जनरेशन आहे, इथं पण अफेक्टेड आहे. हे थर्ड जनरेशन आहे, इथं पण अफेक्टेड आहे. जर प्रत्येक जनरेशन मध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड असतील तर हा पेडिग्री चार्ट नक्की कशाचा आहे? डॉमिनंटचा आहे. डॉमिनंटचा आहे. बिकॉज देर इज नो स्किप इन अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. प्रत्येक जनरेशन मध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड 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 आहे. स्किप झालंच नाही कुठं. त्यामुळं या पेडिग्री चार्टला आपण म्हणणार डॉमिनंट. आता दुसरा अर्थ त्याचा असा आहे, प्रत्येक जनरेशन मध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड मिळत असतील तर तो डॉमिनंट झाला. पण एखादं जनरेशन जर अफेक्टेड इंडिव्हिज्युअलचा स्किप केलं गेलं तर त्याला आपण रेसेसिव्ह म्हणतो. जसं हे कसं आहे, फर्स्ट जनरेशन कसं आहे? फर्स्ट जनरेशन नॉर्मल आहे. इथं काही अफेक्टेड आहे का? नाही. इथं सेकंड जनरेशन कसं आहे? अफेक्टेड आहे. थर्ड जनरेशन कसं आहे? अफेक्टेड आहे. पण कुठं ना कुठं काय झालंय? अफेक्टेड इंडिव्हिज्युअल स्किप झाले. सो अफेक्टेड इंडिव्हिज्युअल स्किप इन दिस जनरेशन
जर एखाद्या जनरेशन मध्ये अफेक्टेड इंडिव्हिज्युअल स्किप झाले, नाही मिळाले, तर अशा प्रकारच्या पेडिग्री चार्टला म्हणायचं रेसेसिव्ह. रेसेसिव्ह म्हणजे पहिलं तर झालं डॉमिनंट आहे तो पेडिग्री चार्ट का रेसेसिव्ह आहे पेडिग्री चार्ट. प्रत्येक जनरेशन मध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड मिळालं तर डॉमिनंट आणि स्किप केलं एखादं जनरेशन तर रेसेसिव्ह. साधा सरळ हा फॉर्म्युला आहे. अतिशय सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे. सेकंड पेडिग्री चार्ट मध्ये आणखी एक कन्सेप्ट इथं स्टडी आपल्याला करायचा आहे आणि तो म्हणजे वेदर इट इज ऑटोसोमल और सेक्स लिंक्ड. पेडिग्री चार्ट जो तुम्हाला दाखवलेला आहे तो ऑटोसोमल आहे का सेक्स लिंक्ड आहे. एखादी डिसऑर्डर, जसा आपण ऑटोसोमल डिसऑर्डरचा स्टडी केलाय, सेक्स लिंक्ड डिसऑर्डरचा स्टडी केलेला आहे याच्यापूर्वीच, पण त्या डिसऑर्डर पेडिग्री चार्टच्या साहाय्यानं कशा ऑब्झर्व करायच्या. whether it is autosomal or sex linked. This is an example asked in PMT paper 2015. PMTच्या पेपर मध्ये 2015 मध्ये हा MCQ विचारलेला आहे आणि मी तोच इथं घेतलेला आहे. आता बघा, हे फर्स्ट जनरेशन आहे, हे सेकंड जनरेशन आहे, हे थर्ड जनरेशन आहे, इथं फोर्थ जनरेशन पर्यंत आपण पाहतोय. जर इथं फॉर्म्युला काय, ज्या अफेक्टेड फिमेल आहेत या अफेक्टेड फिमेलचे पॅरेंट जर अफेक्टेड असतील तर त्याला आपण म्हणतो सेक्स लिंक्ड. आणि अफेक्टेड फिमेलचे पॅरेंट जर नॉर्मल असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ऑटोसोमल. साधा सरळ फॉर्म्युला आहे, अतिशय सिंपल ट्रिक आहे. ज्या अफेक्टेड डॉटर्स आहेत त्या डॉटरचे पॅरेंट जर अफेक्टेड असतील तर सेक्स लिंक्ड आणि नॉर्मल असतील तर ऑटोसोमल. आता इथं जे एक्झाम्पल दिलंय, अफेक्टेड डॉटरचे पॅरेंट